जेवली वय का जाया जायाने चालवली कारल्याची भाजी जरा मेंढक कवा यायचं मेंढक बी गेल्या ते जरा पाहुण्याच्या वाड्याला वाडा बी पुढं जायचा आज आणि मेंढक म्हणजे तिकडं पाहुण्याच्या वाड्याला गेलं आपलं म्हणलं एक दोन आपल्याला शेळ्या जर गावल्या तर हान आपण आता कवाशी येतात काय जण वाडा बी बराच लांब आहे त्यांचा वाटतं आमचं बी आवरावरी चालली आता पसारा आहे आवरून बरकर करायची उरकलं ना अर्चना आता फक्त जाळी बिळी भरायची राहिल्या ते आणि मेंढक जर नाही लगेच आलं तर मग मेंढर गडीभर उठवायला लागते कारण मीडिया म्हणजे लय उशीर बसवून जमत नाही अजून धुणं दाणं काय वाळलं नाही आज वेगळंच गारटल्या वाणी झाले त्यामुळे कपडे वाळले नाहीत आता आपण नवीन शेळी घेतली आता तेव्हा काय वाऱ्याने राहणार नाही जेव्हा राहू आता त्याला फक्त पुजून घ्या बाया तिथं खायला पाहिजे खायलाच घेतले तिला काय दूध हा राहायचं काय एक इकडे शेळी कशी काय वाटते लय भारी आहे आता दिवा बी वाजता जरा वावळ असता पण दिवा वारू काय सुटलो या निघाले आता मेंढर पुढच्या परवासाच्या दिशेने लयच पळत आली ना अर्चना लय पळत आहे अर्चना पण मागून येऊन मेंढर गाठले आता पुढ काय हा ना आता मेंढर गेली बारकी करड कोकरी धरल्यात माझं बी चाललंय आता उरकायचं जाळे भरून घ्यायची मेंढराच्या मागं आपल्याला लगेच आवरून जायला लागतं मेंढर एकदा वाटायला लागली की मोहर लावूनच जातात कुठं कालवाय जागा नसला तर मामा गोड वाढायला गेलं आणि बाग कोणी वजच पडलं गोडे मस्त हळूच वाढायला गेलं सपाट्याने पण ती गोडी इंगली चढावणं वय चढाव इंगली ना मामा नाळ कांड होतं आणि त्याच्यात आम्ही हळूहळू काढत होतो गुढी मामा वडीत होतं मोर आणि जायाने एक गुढी आमची मोर काढून दिली महागारी आली ते वडाय तवर ते पडलं बाग कोणी हा थोडं मागं जरा नाही तर गुतलं तारत बघा आता बरंच हे झालं ना कोकरीन बिकरीन गावली खाल्या आनंदी बाई तिकडं गोड्या वाजवली तिचं ती हातात होतं माझ्या गोड मामा माझ्या मोर होतं पण ते मला या मागच्या गोड्याच्या आडणं दिसलंच नाही नाही तर मी पळत येऊन धरलं असतं वजन उचलती वजाय थांब दोघी उचल नाही बाई यावं एक मिनिट काय काय बाय वज पडलं ना तो ते म्हणतोय वज पडलं
पडलं ना बाबा जया काढली आता नुसतं 5 मिनिटं आम्ही वजन घातलं होतं आणि बांधातनं बाहेर काढत होतो तसंच पडलं. आता ते काही पडायचं म्हणून बी नाही, पण ते पडल्यावर माणूस त्याला तरी काय करेल. ती चढली ना चढावं, नाही तर बरोबर आली असते, हळूच आली असते तर मस्की आला असते व्यवस्थित. वजन पडलं तर परत आम्ही लादलं आणि आता लागलोय वडायला मोर. येतो नाही तर काय, आधीच वैतागलो होतो वजन घालून. मग ह्याच्या मनावर ध्यान ठेव. आता निघालोय वाटणी वडून डांबरीला लागलो. डांबरीला लागता लागता आपलं एक सबस्क्राईब पण भेटलं. 2 शब्द बोललो त्यांच्यावर आणि चाललो मोर. आता आनंदी बाई तर लागली पिंगायला का तर गोड्याचं अंग हालत आणि मग बघा दिल्या आणि तिला वाटत असं त्याच्यामुळं गोड्यावर बसवली की लगेच पिंगती. आता डुलक्या खायला लागली, तिला आता खाली झोपवायला लागल. माया काय रे बाळा, गोड्यावर बसायसाठी रोज बिराड लादलं की परत येते आई मला बसव गोड्यावर, ज्या बसव म्हणते ज्या ज्या दम झोपव झोपव खाली ये खाली झोपव खाली झोपव हा झोपव तिच्या तोंडावर शेलतात. झोपव ग नको हसती तिला जया. झोपा झोप झोप इकडे इकडे सारून झोपव अंदर तिच्या अंगावर टाकूया. झोप 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 तिला झोप अंदर. हे असं झोपवायचं आणि मग त्याच्यावर ना अंगावर टाकायचं. वो करणार आहे बरं. आता तू माग जा, मागून जा शेल नीट बांध, नाही तर शेल उडून बिडून पायात गोड्याच्या बसत. आता झोपावलं शेला अंगावर टाकली, मामा माग येत. तर आज गाड्यांची गर्दी पण आहे. आज आपण माऊलीच्या आळंदी गावातून पुढं जाणार आहे मरकड रोडने आणि मग तसंच इंद्रायणी नदीच्या पलीकडे जायचे. तर गर्दी पण लय आहे. मामाची मेंढर पुढं चालली ते बापूची मागायचं. कुठं आले मिठी आता होय हा आता गावातून निघते. आता माऊली गेल्यात पंढरपूरला नाही का, आपण चालू आहे माऊलीच्या गावात. इंद्रायणी नदीच्या पलीकडे जायचं म्हणलं तर आता पूल बंद आहे, त्यामुळं मग आपण आता हिकून जाणार ह्या रस्त्याने मरकड रोडने पुढं मरकड रोडने पुढं जाऊन मग निरगुडीच्या पुलावून पलीकडे जायचे. वा ठरत ठरत आली का सगळी मागली. जय मल्हार. तर इथं धनगर सेवा संघ आळंदी तर पुण्यशील आयला ती होळकर धर्मशाळा आहे ती. लयच गर्दी आज मोर चला. अय दमाने 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 पडलं होतं वज. दादा घे मोरा घे मोरा घे मोरा घे बरं बिराट पडलं होतं आता. माझ्या दमाने गोड्या बिड्या आहेत नाही जाऊ दे की दादा. एवढा म्हणल्यावर ना गोड्याचं पार घासून गाडी जाते तरी उभी करेना म्हणल्यावर. माऊलीच्या दारात न चाललोय, सुखाचं जाऊन दे देवा. हा बरं आहे ना. हा बरे बरे तू व्हिडिओ काढायला सारखी म्हणते मला भेटून बघा एकदा तरी एकदा तरी. हा का. हा आता रस्त्यातून जाताना गर्दी बघा किती आहे. लय गर्दी. हा ना चांगली बरी आहे ना तब्येत. बरे मी तुमची व्हिडिओ पाहते माहिती का, रोज रोज एक एक टाइम 2-2 वेळेस पाहते. होय. हा. एक व्हिडिओ 2-2 बाऱ्या का. कांच्या गावचं ताई. होय चला मग आता बोलाय टाइम नाही. हा आरच्या माग शेळी चालली. आरच्याने जरा तिला खाया चारलं
बाकर ते लागली चिडी आता मागा चालायला. सोड घट. सोड घट. सोड घट. अर्चना शिळ मागा चालते तुझ्या बाकर चालली ना. सोड घट. सोड घ्या. भानुबाई बिराडाव. हा पेपर आणि पेपरात मोर गावतय नाही गावतय. हा व्हिडिओ बघता बाई. होय हा आम्ही आता तिकडे होतो माग त्या घाटात आळंदीच्या घाटात होतो. आता मेंढर जिथं उभे राहते तिथं बाय वाडा तुमचं मोर जिथं बकरी आता चरा भेटन तिथं जाणार. मोर लागन तुम्हाला जरा चरा. कोणत्या गावचं तुम्ही? हा परभणी का. हा चला दादा. दररोज सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम का? बायकोला सांगत असतो की पाण्याची रेसिपी बघत जा. होय बरोबर सुंदर अशी रेसिपी असते. कोणत्या गावातलं दादा? आम्ही चिंबळीतले. होय आणि ते तुमच्या गाड्या या झाल्या हा ते पण जरा वाईट वाटलं. मग काय आता. आणि तुमच्यासारखे लोक आपल्या जोडीदार आहेत तिथं ठोंबरे म्हणून. होय हा चला मग आता. आता मुक्काम कुठं नाही आता मेंढर मोर गेली त्यामुळे आम्हाला बी सांगता येत नाही नक्की. हा जिथं जागा भेटेल तिथं मुक्काम आता. हा मेंढरा बरं चला मग. हा मामा थांबावं. पोर आहे माग पोर माझी. आता आम्ही इंद्रायणी नदी पास करतोय. कितीतरी बाहेर पाणी गेलं होय पांढर. हा लयच मोठा पूर गेला. नदीचं पाणी कुठं तरी आलतं इकडं. ह्याच्यावर आलत त्याच्यावर एवढं गेले ना. इथलं ग्रामस्थ येत पुलाच्या वरनं पाणी गेलं म्हणजे दोन्ही गावाला जागा दिला असेल. हा नदीच्या पलीकडे एक गावी ना अलीकडे एक गावी. मग काय आता आम्ही इंद्रायणी नदी पास करून अलीकडे आलो. ह्याच्यावरून गेले ना. केली का इंद्रायणी नदी पास? चला पुढे. मस्त बसल्या या. पण ते आजी निघायचं बिया वाटतंय. मग काय पडलं वाटायला की बिया वाटतंय. गावात नाही वाटायला पडल्यावर गाड्यात बाई झाली होय जप. बाबा उठून बसा होता तेव्हा उठला आव लय झोपलं होतं चटकून. सारखं घसरत होता इकडं तिकडं. हा बाबा ताण लागली होय तुला? बाय खाऊ काय खायचा? होय बरं आहे ना. चाललो आता पुढं. हा होय त्यांच्या गावचं लोणी गोलेगाव. हा आता आमची मेंढरा गेली मोर. काय ब मामा वडू का आणल्या गोळ्या? चलत आहे मग चल. काय म्हणता पोरांनो? परत म्हणून दाखव नाही आता. मस्त बाकी म्हणल्या. त्यांचं गाणं चाललं होतं बाळू मामा की जय. हा होय हा काय ग बाय बरी आहे ना मामा? इथं ना बारकीला खाया ना वाद काय तर कुरकुर. हो का दुकान काय का दीदी येते का आमच्या बरं? हा नाही गेलेत राहू दे. तेवढ्याला वडू का? ये बाई इकडे आडेले गर्दीत ना का उभं राहायला जमत नाही.
या कर जात काय बा मागल्याच सारावा डालग पडलं पार. राधा राधा नाव होय. हा हा ती काय बाळ आता ते बाळ म्हणलं मला खाऊ खायचा हा हा वरती आता. अयो अयो काय खावा आणला बायला तर गोड वडू का मग आता. हो ताई चला. नाही जावत नाही पाणी दिलं काय आताच पिलतो आम्ही पाणी. बाबा काय करायचं आता. हा गाड्या येते ते गाड्या. अरे बाबा काय व काय करायचं होतं बाळाला. बाळ खातोय तो का ना आता हे ठेवते त्याच्यापाशी. खा ना तुम्ही वजा पाणी गोड्याचं बघा शिरला गोड्यात. गोडा आलता ना आनंदी बायला तर लय बिया वाटला. काय केलं बाय गोड्याने वज ना पाडलं ना. तुझं नाव काय ग बाया. आनंदा वाटत नाव सांगायला लागलं ग बा माझं. काय आणि एकदा सांग बाबा तुझं नाव अजून एकदा सांग. आनंद आहे वाटतंय. आता गावापासून इकडं मोर निघालो डोंगराकडं. आम्हाला म्हणजे आता डोंगराचा आसरा घ्यावा लागतो डोंगराचा जंगलाचा. तर आज काय शहरातनं प्रवास केला काय खेडेगावातनं प्रवास करून इकडं आम्ही पर आता डोंगराकडे आलोय पुढच्या. हा खरंच बाई सोडतो की. ह्या गावाचं नाव काय ग दीदी. थांब आणि मागच्या दानोरीन ही निरगुडी का होय. तर बाई पाणी कुठपर्यंत आलत ग पाऊस झाला तेव्हा. हे पुलाव ना होय. हा धनगरी जीवन चॅनल आहे आपला धनगरी. हा बघा तिथं जाऊन. हा हा बनवितो की होय. हा का बरं ना. आता गोड पण उभा राह ना. चला मग ताई आपण तरी काय बसलोय बाई. मेंढक्यांचा फोन आला होता लय लांब गेल्यात मिंड्या येऊन द्या लवकर. पण आम्ही बी मिंड्या उठून गेल्या तसं चाललंय उरकायचं आमचं. दमून गेलो बाबा. भेटाय थांबलाय आम्हाला होय. हा कांच्या गावचं आम्ही लातूरचे. होय शेळ्या मेंढ्या तुमच्या मेल्या ना तेव्हा माग हा मेले काही भेटलं का नाही. नाही अजून. बरं करा करा एखादं भेटल. निघाले आता आमची बिराड गेली दोन मुर. आम्ही दिसली तिथं म्हणलं आता तुमच्या तिथं वाडा असेल म्हणून आम्ही थांबलो. होय चला मग आता बोलायलाच टाइम नाही ताई. बरी आहेत ना बरी. आम्हाला दाखवा जरा व्हिडिओ मध्ये. हे बघा. हा हा दिसताय हा चला मग. हा राम राम. ठीक आहे आमचा मामा राहिला आज बिराडाला. हा बर बर बर. आता उशीरच होईल आज. तर पुढं आता बिराड उतराव तिथे आम्ही चाललो आता मेंढर घेऊन मागून. अर्चना जरा माग सरपण काढते. सगळे खांडा आता मोर लावून चालले ते बिराडाव. लय मोठी मज्जा झाली. आम्ही म्हणजे त्यो डोंगर ते हे डोंगर अख्खा इंद्रायणी नदीचं खोर पास करून पुढं आलो. कुठं भेटलं अर्चना सरपण. सरपण मागणं ते गोळा करीत पुढं गावतंय का नाही म्हणून मागणं. हा माग आणलं तिने. संध्याकाळच्या लागते आपल्याला. बिराडाला आज उशिरा आली. आता आल्यावर मग जरा कोंबड्या पण सोडले जाय चालले बायांच्या इकडे आवरून घ्यायचं. किसन गेले जरा पाणी आणाय
बाण आहे आता चुलीला दगडी सुटती या आज जरा वाढायला त्याला उशीरच झाला कधी मध्ये होते हा. आजची मजल म्हणजे लय मोठी आज आम्ही इंद्रायणी नदी पास करून अलीकडे आलो म्हणजे आज इंद्रायणी खोरच पास केलं सगळं बा नाही लय वाढायला उशीर झाला ना. झालं तर लांब यायचं म्हणल्यावर. हा ना कोंबड्या इंदोर जरा चरत होते इथं बाण आणि खाया टाकलं होतं त्यांना दाना आणि आता लगेच जाऊन खुरोट्यात बसल्या डालग्यात. आज अर्चनाने वाय जरा शिळा खाया चारलं लळा लावला त्या अर्चनाच्या मागत चालत होती. वाटलंय खराब होती ना बाणा आजी. अरे वाट खराब गुढीत चालला. हा ना बापू पण दमला बापू बसलाय. बापू काय रे ये इकडे चहा प्यायला. बापू चहा प्यायला ये की. किसन जरा गेलाय पाणी आणाय किसन नामदेव आणि पांडा तिघ जण गेले ते पाणी आणायला. आता कवायचं रे काय माहिती प्यायपुरतं पाणी आणायचं. आंघोळीला यांनी भरले आता. माणूस दिवसभरामध्ये दमून जाते नाही म्हणा. दमतय नाही तर काय हा दमतय माहिती दमन दिलं नाही तर काय नाही ते इकडं जायचे गोड्याचे वजे काय करायचे तेव्हा दगडात नाही काय करायचं. लयच खड्यात बिराड आले गोड्याचं पाय नाही तर कधी मध्ये यायला लागतंय मेंढरासाठी आपल्या तालांग जायचं. कारण मेंढरा तिकून आली त्यामुळे बिराड त्याला तिकून जाणावं लागलं. कारण मग जिथं चारा भेटल तिथंच वाडा बसतो त्यामुळं मग नाही तर दुसरे कोणी एका ठिकाणी चांगली होती वाट डांबरी तर मग मधीच बसली असते मग चारा भेटला असतं. तीन दगडाची चूल आज ह्या ठिकाणी रात्री होती त्या ठिकाणी मागच्या तळावर. लय लांब ना पाणी लय लांब बाबा एका बाबाला नेला गोड बोलून फिल्टर दाबला. लय लांब रात्रीच गड्या माणसाने जावं लागते बायांना कुठं लावायचं रात्री. मायांना कुठं जायचं हाता उघडला होता ना. आता अवघड आहे. गार लागते ना अर्चना. लागतंय. तर आता चाललंय आमचं जेवण मस्त बघे गेवड्याची शेंग आणली आणि बाजरीची भाकर. आज जरा अर्चनाने पापड पण भाजून घेतली ते चालले आता सगळ्याचं सहज जेवण. आज म्हणजे लय माणसं दमली ते नसतं बघे गेवड्याचं कालवण आणि कारलं पण आहे. गेवड्याचं कालवण एकच नंबर झाले. अर्चना आज लयच कटाळा आलाय ना. मग काय आणलंय लांब चालतो.